मला वाटतं एक आपण पाहिलं असेल, ज्या रमेश म्हात्रेंनी महिला असो की पुरुष असो दोन्ही डॉक्टर्सवर आणि नर्सेसवर हात उचलला, अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये शिवीगाळ केली, तो ऑडिओ मला वाटतं काही सोशल मीडियावर आपण पाहिलं असेल, चॅनल्स दाखवू शकतच नाहीत कारण त्यांना सगळं ते पूर्ण टिंबटिंबच करायला लागेल. पण हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथे व्हिजिट केली आणि व्हिजिट झाल्या जाब विचारल्यावर रमेश म्हात्रेंना अटक झाली. पण अटक झाल्यानंतर गृह खात्याने देखील त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कसं होऊ दिलं हे मला माहिती नाही. खरं तर नीट त्या लायकीपर्यंत आणून की आता सूज आलेली आहे, आता ऍडमिट करायची, एवढं सगळं केल्यानंतरच पोलिसांनी त्यांना ऍडमिट करायला पाहिजे होतं. पण ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन मारामारी करता, शिवीगाळ करता, ज्या डॉक्टरांवर तुम्ही हात उचलता, त्याच केसमधून तुम्ही पळवाट काढायला जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लपता. ही काय मर्दांगी आली तुमच्यामध्ये? आणि एवढंच जर असेल तर हात उचलायचाच नव्हता, जाऊन माफी मागायची होती. पण माझी अजूनही मागणी राहील, कारण मुख्यमंत्री महोदयांचे जे गृहमंत्री पण आहेत त्यांचे हात कोणी बांधलेत मला माहिती नाही. पण एका बाजूला आपण पाहिलं असेल, जे गणपत गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला होता ते भाजपचे आहेत म्हणून अजून जेलमध्ये आहेत, आणि हे मिंदे गटातले आहेत म्हणून लगेच त्यांना बाहेर काढण्यात आलं. म्हणजे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे फडणवीस साहेब आहेत, त्यांचे हात कोणी बांधलेले आहेत हे जरा आपण त्यांना आज विचारलं पाहिजे, पत्रकार परिषद जेव्हा ते शेवटाला घेतात तेव्हा. पण अजूनही माझी मागणी हीच राहील की रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद हे बाद केलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. एक या बाजूला एक बाजूला आज अध्यक्ष असं करत नाही तर आम्ही करतो. बघा, कोणाही हात उचलल्यानंतर, खास करून सरकारी अधिकाऱ्यांवर हात उचलल्यानंतर 353 तर येतोच ना, नॉन बेलेबल होतं. मग तुम्ही आज काय ना सोडताय. दुसरी गोष्ट म्हणजे सगळं तर सीसीटीव्ही मध्ये काही जपतंय, तुम्ही पाहिलं असेल सीसीटीव्ही मध्ये सगळं काही दिसतंय. हात उचललाय, मारामारी केली, शिवीगाळ केली, सगळं काही ऑडिओ सकट जर त्या सीसीटीव्ही मध्ये असेल तर अजून काय पुरावे पाहिजेत? आणि तुम्ही का त्यांना गृह खातं म्हणून, मी पोलिसांना दोष देत नाही कारण पोलीस हे गृहमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात, पण त्यांना तुम्ही का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ दिलं आणि का बरोबर जी काही 3rd डिग्री द्यायची होती ती दिली नाहीये? त्यांच्यावर कारवाई अजून झाली नाही कारण हे तिकडचे जे स्थानिक खासदार आहेत त्यांच्या जवळचे आहेत. आता जे मुख्यमंत्री बोलतात भाडेके वगैरे काय काय ते मी बोलणार नाही, पण तसेच आहेत.